यांनी गेल्या आठवड्यात काहीतरी घोषणा केली की DPR तयार आहे आणि अंतिम मंजुरीसाठी ती दिल्लीला येईल आणि त्यानंतर राज्य सरकारची वगैरे मंजुरी मिळेल. परंतु दुर्दैवानं मला सांगावंसं वाटतं असा कुठलाही DPR तर अजून तयार झालेला नाही. 2019ला मी खासदारकीवरून पायउतार झालो तेव्हा जी स्थिती होती रेल्वे प्रकल्पाची अजूनही तीच आहे. त्यामध्ये काय फारसा फरक झाला आहे, वाढ झाली असं काही नाही. फरक एवढा झाला आहे की भूसंपादन झालं काही भागात, पण ते भूसंपादन सुद्धा करताना खूप मोठं आर्थिक दुर्व्यवहार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. मला कोणाची नावं घ्यायची नाही. मी ही बाब त्यावेळेचे रेल्वे मंत्री आपल्या महाराष्ट्रातले रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष गाठ घेऊन त्यांच्या कानावर या गोष्टी घातल्या की रेल्वे आपण करतोय कसं करतोय काय. म्हणजे माझी मूळ संकल्पना रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2005 सालापासून मी पाठपुरावा करतो. जे रेल्वे मंत्री असतील त्या सगळ्या रेल्वे मंत्र्यांबरोबर संघर्ष करून कधी यश कधी अपयश, कधी यश कधी अपयश. शेवटी लालू प्रसाद यादव मंत्री असताना, रेल्वे मंत्री असताना त्यांनी मी विनंती केली. त्यांनी प्रपोजल सर्वे करायला घेतलं. सर्वेसाठी काय 40-50 लाख त्यावेळेला जे टाकले, सर्वे केला आणि सर्वेमध्ये असं आढळून आलं की बाबा हा प्रकल्प वायबल नाही. म्हणजे हा प्रकल्प चालू केल्यानंतर सरकारला त्याच्यामुळे तोटा होईल एवढं मार्केट नाही आहे, कारण प्रकल्प गुंडाळण्यात आला. मग मल्लिकार्जुन खरगे आले, बन्सल आले, नवीन रेल्वे मंत्री येत गेले. परंतु मल्लिकार्जुन खरगे रेल्वे मंत्री असताना थोडी सुधारणा अशी झाली की त्या प्रकल्पाला रेल्वेच्या बजेटमध्ये मान्यता दिली, जाहीर केलं की हा प्रकल्प कन्व्हेन्शनल रेल्वे म्हणजे पारंपरिक रेल्वे जी आता जी सेमी हायस्पीड आहे तशी नाही, परंतु त्याला हे करायला दिलं की बाबा आता हा प्रकल्प घ्यायला हरकत नाही. आता नियमाप्रमाणे तो प्रकल्प नियोजन आयोगाकडे गेला, प्लॅनिंग कमिशन. कारण 500,000 कोटीच्या वर एखादा प्रकल्प असेल तर तो नियोजन आयोगाकडे जावं लागतं. पण नियोजन आयोगाकडे गेल्यानंतर दुर्दैवानं तिथंच थांबला, कारण 32 प्रकल्प होते, आपला नंबर 32 होता. नियोजन आयोगानं सुरुवातीच्या काही 1, 2, 4 प्रकल्पाला मान्यता दिली, नंतर प्रकल्प तसाच आपला राहिला. असं करता करता 2014 उजाडलं. 2014ला रेल्वे मंत्री सुरेश प्रभू झाले. तर सुरेश प्रभू आणि मी 5 वर्ष आम्ही दोघांनी एकत्रित काम केलेल्या जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. मी कार्याध्यक्ष असताना ते आमचे सल्लागार होते आणि अनुभवी संचालक म्हणून ते काम करत होते. मी इन्चार्ज होतो. त्यामुळे आमच्या बऱ्याचशा गाठीभेटी व्हायच्या. त्यामुळे तो आमचा परिचय असल्यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो. 2014च्या पहिल्या बजेटमध्ये तो प्रकल्प आला नाही. मी थोडी टीका केली. मला त्यांनी रात्री फोन केला मंत्री असताना की मला सांगायला पाहिजे. म्हटलं सुरेशजी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, माहिती घेऊन या. तर त्यांना माहिती दिली, चर्चा केली, अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या, सर्वे झाला. त्या सर्वे करताना यापूर्वीचा असा अनुभव होता की हा रेल्वे प्रकल्प तोट्यात जाईल. म्हणून मी रेल्वे प्रकल्पाची सर्वे करणाऱ्या टीमबरोबर स्वतः त्यांच्याबरोबर प्रवास केला. आपल्या चाकणपासून नाशिकपर्यंत कुठल्या रूटला कुठं धंदा आहे. म्हणजे अक्षरशः राजगुरुनगरला मार्केट कमिटी आहे, शेतीमालाची वाहतूक होईल, मोठा बाजार आहे. मंचरची मार्केट कमिटी आहे, मोठा बाजार आहे. आळेपाट्याचा मोठा हे आहे, नारंगाव आहे. याशा काही गोष्टी सांगत गेलो. त्याने त्याचा सर्वे केला आणि सांगितलं की हा प्रकल्पाचा फायदा येईल. जास्त फायदा नाही, परंतु फायदा येतो. आणि मग सुरेश प्रभूंनी त्या प्रकल्पाला दुसऱ्या बजेटमध्ये 2015च्या बजेटमध्ये मान्यता दिली की हा प्रकल्प आपल्याला घ्यायचा. त्यानंतर असं ठरलं की पैसे एवढे कुठून आणायचे.
तर आमची एक समिती बैठक झाली, त्यावेळेला सुरेश प्रभू असतील, अर्थमंत्री असतील त्यावेळेचे, त्यांनी असा पर्याय दिला की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 50-50 पार्टनरशिप करून हा प्रकल्प राबवायचा. म्हणून महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन अस्तित्वात आले. आत्ता जे सध्याचे MD आहेत राजेश जयस्वाल IFS अधिकारी, IRS आहेत, इंडियन रेल्वे सर्व्हिसचे अधिकारी आहेत. त्यांना खूप अनुभव असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी आग्रह केला की त्यांनी त्या मंडळाचं MD पद घ्यावं. त्यांनी ते घेतलं. थोडं उशीर झाला, पण सरकारनं काही सुरुवातीला 50 कोटी दिले, राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं 50 कोटी, नंतरच्या काळामध्ये 500 कोटी दिले, केंद्र सरकारनं 500 कोटी दिले आणि कंपनी स्थापन झाली. त्याचं ऑफिसमध्ये पण पडलं झालं. मग जयस्वालाने आम्ही विचारलं की ठरवलं की सगळं साधे रेल्वे करण्यापेक्षा आम्हाला काय की नाशिकवरून निघालेला माल, नाशिकवरून निघालेला प्रवासी पुण्याला अक्षरशः 1.5-2 तासामध्ये पोचला पाहिजे. म्हणून काय करायचं, पर्याय काय, चांगले हायवे आहेत, हायवेला पण अडचणी आहेत, ट्रॅफिकमध्ये लोक अडकतात. मग सेमी हायस्पीड हा प्रकल्प आम्ही करायचं ठरलं आणि मग जयस्वालने त्याच्यावर चांगलं काम केलं आणि प्रकल्पाची DPR तयार केला आणि सरकारकडं मांडला. सरकारकडं म्हणजे सुरेश प्रभूंनी तिकडं मिटिंग घेतली. त्यावेळेला साधारण 10-12 हजार कोटी रुपये लागणार असेल. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. मग असं ठरलं की 3,000 राज्य सरकारनं भरायचे कोटी, 3,000 केंद्र सरकारनं, उरलेले जे काही 5-6 हजार कोटी लागतील ते आपण बाजारातून उभे करायचे, इक्विटी शेअर्सच्या माध्यमातून असेल किंवा कर्ज रोखे वगैरे. असा करून प्रकल्पाला मंजुरी दिली आणि मग काम चालू झालं. DPR तयार झाला, सगळ्या गोष्टी तयार झाल्या, कुठं स्टेशन असावं, काय असावं, कुठल्या बाजूला रेल्वे जायला पाहिजे, हा सुद्धा आम्ही बसून हे केलं. ते झालं, सगळं काय मंजुरी त्या उजाडलं. 2019 पराभव झाला. मग त्यानंतर काय झालं की नुसतं त्या रेल्वे प्रकल्पावर राजकारण झालं. कोणी केलं हे मला माहिती नाही, परंतु मग तो प्रकल्प त्याची मुवमेंट झालीच नाही. दुर्दैवानं 19, 20, 21, 22 वगैरे सगळं गेले 5 वर्ष अशीच गेले. मग इथं बैठका झाल्या, तिकडं बैठका झाल्या, परंतु मुवमेंट अशी कोणीतरी तिथं प्रतिनिधी, आता ही माझ्या दृष्टीनं हे माझं अपत्य होतं, त्यामुळे मी खूप त्याचा पाठपुरावा केला. पण नंतरच्या काळामध्ये तो न झाल्यामुळे सरकारकडे अनेक प्रोजेक्ट आहेत, न झाल्यामुळे तो प्रकल्प आहे. दरम्यानच्या काळामध्ये 1000 कोटी रुपये आले दोन्ही सरकारकडून भूसंपादनासाठी. संपूर्ण भूसंपादनाला आम्ही अपेक्षित केलं होतं की 1500-1600 कोटी रुपये लागतील. मग दुर्दैवानं काय झालं, भूसंपादनाला सुरुवात झाली. आतापर्यंत मला वाटतं 400-500 कोटी रुपये वाटले गेले. त्यापैकी एका गावात 200 कोटी रुपये गेले. खूप मोठं त्यामध्ये कोणाची अशी बडीक जमीन आहे, त्याला बागायती दाखवली, ती गावात नाही आहे पण गावात दाखवली वगैरे वगैरे करून 32 लाख रुपये गुंठ्याला पैसे दिले. 32-34 लाख गुंठ्याला. आजही तिथं त्याच्या बाजूची जमीन जर घेतली तर 4 लाख रुपये गुंठा आहे. 32 लाख आहे. मांजरी गाव मांजरी, हां, मांजरीमध्ये, तालुका हवेली. हे सगळे मी केलं. मी अजितदादांना पण पत्र दिलं, याची सखोल चौकशी व्हावी. आता रेल्वे प्रकल्प होत नाही आहे. दुसऱ्या बाजूला हे असं झालं की रेल्वे मंत्री आणि रेल्वे मंत्रालय त्यांना वाटलं की असा हा प्रकल्प एवढा होतो आहे, आपणच का नाही करायचं. महाराष्ट्र रेल आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एका अधिकाऱ्याच्या वर्चस्वाला कशाला आपण मोठं करायचं म्हणून तो प्रकल्प हाणून पाडायचं ठरलं. मग एवढ्या 200-250 किलोमीटरसाठी आता किंमत झाली जवळजवळ 17,000 कोटी, 18,000 कोटी. एवढे कशाला खर्च करायचे. मग आपण कन्व्हेन्शनल रेल्वे करू. कोणी नवीन आयडिया काढली की बाबा लोणीकनपासून शिक्रापूर, शिरूर वगैरे करत नगरला न्यायची, शिर्डीला न्यायची. म्हणजे एकूण 12 वाजलेले आहेत. आज ह्या प्रकल्पाचं काही खरं नाही.
माझी विनंती आहे राज्य सरकारला की नुसत्या माता मारू नये प्रकल्पाच्या. या संदर्भामध्ये राज्य सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे की हा प्रकल्प व्हावा ही आमच्या ह्या भागातल्या जनतेची इच्छा आहे, शेतकऱ्यांची इच्छा आहे, उद्योजकांची इच्छा आहे. सगळ्यांना हा प्रकल्प हवा आहे. आणि काही झालं तरी मूळ आम्ही जे ठरवलं होतं की चाकण, राजगुरुनगर म्हणजे पुढून तसा लोणीकंद, आळंदी, केळगाव, केळगाववरून कडाचीवाडी तेच आम्ही चाकण होते आणि असा प्रकल्प आपल्याकडं राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा असा जो प्रकल्प होता तसाच प्रकल्प व्हावा ही आमची इच्छा आहे. आता सध्या विचाराल तर त्यात कशात काही नाही आहे. DPR तयार नाही आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांदोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.